नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। तर साधारणतः मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा जी.आर. लाडक्या बहिणींसाठी प्रसिद्ध झाला। काल शनिवार, त्याच्या अगोदर रविवार सुट्टीचे दिवस असल्याकारणाने आणि त्याचबरोबर हप्ते वितरणाचा जी.आर. प्रसिद्ध झाल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर हप्ते वितरण केलं जातं। तर याच पार्श्वभूमीवरती शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे या दिवसांमध्ये हप्ते वितरण झालं नाही आहे आणि आपण देखील लाडक्या बहिणींना या संदर्भात संबंधित विभाग असेल, अधिकारी असतील यांच्याकडून माहिती घेऊन लाडक्या बहिणींना अपडेट देत असतो। म्हणजेच काय की साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना काल आपण व्हिडिओ दिला होता, याच्यामध्ये सांगितलं होतं 13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत कुठल्याही वेळी लाडक्या बहिणींना त्यांना जून महिन्याचा जो त्यांचा सन्मान निधी आहे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आजपासून ते बुधवारी लक्षात घ्या 15 तारखेपर्यंत कुठल्याही वेळी हप्ते वितरण सुरू होऊ शकतं। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, आपण या संदर्भात माहिती देत असतो। अगदी हप्ते वितरण लक्षात घ्या की आजपासून हप्ते वितरण कुठल्याही वेळी सुरू होऊ शकतं असं आपण सांगितलेलं आहे। अनेक आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी कॉल करतात। तुम्ही तर सांगितलं होतं की हप्ते वितरण येणार आणि हप्ते वितरण अजून सुरू झाले नाही आहे, अशा प्रकारचे मेसेजेस येत असतात। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आपण सांगू इच्छितो की शासनाकडून जो डीबीटीद्वारे जो निधी आहे तो जी.आरच्या माध्यमातून जो हस्तांतरित केला तो ती करण्याची प्रोसेस ऑलमोस्ट झालेली आहे। आता फक्त संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणच बाकी आहेत। तर हे हप्ते वितरण आजपासून पुढील 3 दिवसांमध्ये कुठल्याही वेळी सुरू होणार आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होतं साधारणतः 2 ते 3 दिवस ही डीबीटी ॲक्टिव्ह राहते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा सन्मान निधी आहे तो वितरित केला जातो। हप्ते वितरण सुरू झाल्या जरी आज सुरू झालं, उद्या सुरू झालं तरी देखील लाडक्या बहिणींना काय हप्ते वितरणासाठी फार विलंब झाले नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची आहे, लवकरच त्यांची प्रतीक्षा दूर होणार आहे। ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। 13 तारखेपासून ते 15 तारीख जे आहे तर हे महत्त्वाचे दिवस आहेत। या दिवसांमध्ये कुठल्याही वेळी लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचा सन्मान निधी, जून महिन्याचा सन्मान निधी आहे तो त्यांना वितरित होणार आहे। पण याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी, जानेवारी या 2 महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना आला होता। ई-केवायसी झालेली आहे, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणी खरोखरच पात्र होत्या, परंतु त्यांचा सन्मान निधी लक्षात घ्या की मार्च, एप्रिल आणि मे पासून बंद झालेला आहे। तांत्रिक कारणांमुळे त्यांना लाभ आला नाही आहे। तर यांच्यासाठी जी युद्ध पातळीवरती लक्षात घ्या की जे कागदपत्र फेर तपासणी प्रक्रिया व्हायला हवी होती ती मात्र अद्याप झाली नाही आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर त्यांचे कागदपत्रांची फेर तपासणी करून पात्र करून सरकारने घेतलं पाहिजे, कारण का त्यांना लवकरच हा लाभ आहे तो मिळून जाऊ शकतो। पण अजून कुठल्याही प्रकारची कागदपत्र फेर तपासणी झाली नसल्यामुळे, संबंधित यादी अजून याच्या संदर्भातली प्रोसेस सुरू झाली नसल्यामुळे लाडक्या बहिणी अजून प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर अशा लाडक्या बहिणींचा प्रश्न सरकारने मार्गी काढावा, जेणेकरून त्या पात्र असल्याने त्यांना लाभामध्ये येता येईल। त्यामुळे सध्या तरी जी हप्ते वितरण होणार आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आलेला आहे त्यांना तर वितरित होणार आहे। ज्यांची तांत्रिक कारणांमुळे हप्ते बंद झालेले आहेत तर अशा लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण का त्यांची कागदपत्र फेर तपासणी झालेली नाही आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। कागदपत्र फेर तपासणी झाली नसेल तर जवळच्या जिल्हा स्तरावरील महिला बाल विकास विभाग आहे तर या ठिकाणीच तुम्हाला अपडेट देता येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। ई-केवायसी संदर्भात अजून शासनाने कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नाही आहेत, त्यामुळे सध्या तरी ई-केवायसी बंद आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरण कुठल्याही वेळी सुरू होऊ शकतं। हप्ते वितरण सुरू झाल्या संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या काय शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।